नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतान यावरून जो वादंग सुरू झालेला आहे तो अजूनही शमण्यास अजिबात तयार नाही. मी सतत कधी मोठ्या गोष्टी घडताच आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून ते दोघं समकक्ष आहेत असं त्यांनी विधान केलं होतं आणि त्याच्यावरूनच ही सगळी राळ उठायला सुरुवात झाली. हा टिपू सुलतान वरनं वादंग होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी अनेकदा या टिपू सुलतानवरून या टिपू सुलतानच्या इतिहासावरून बरेच वादंग झालेले आहेत. हा आत्ता सुरू गदारोळ आहे या टिपू सुलतानच्या वरून. हा टिपू सुलतान नायक की खलनायक या विषयावरून हा सुरू झालेला वादळ जे आहे किंवा गदारोळ आहे. या सगळ्या गदारोळामध्ये बरेच प्रश्न आपल्याला उपस्थित होतात. हा टिपू सुलतानच्या पार्श्वभूमीपासून की ह्याचा इतिहास काय, त्याची पार्श्वभूमी काय, तो खरंच हिंदू द्वेष्टा होता का, त्याचे वादग्रस्त इतिहास धर्मांतरण करणं, मंदिरं पाडणं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणं आज आपल्यासोबत गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींची उकल समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर आपलं स्वागत. सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की पहिले वादंगापासून सुरुवात करू. नेमक्या वादंगाची पार्श्वभूमी काय? प्रस्तावनेत मी म्हटलं हर्षवर्धन सपकाळांच्या स्टेटमेंट पासून सुरू झालं, पण कशा पद्धतीने सुरू झालं आणि कशा पद्धतीने वादंग पुढे होत गेला? सर्वप्रथम मी आधी इथे नमूद करू इच्छितो की टिपू सुलतान याला एक प्रकारे शहीदी कुठे प्राप्त झाली असेल तर ती पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये प्राप्त झालेली आहे. पाकिस्तानमध्ये 155 मिलीमीटरची 5 ते 25 किलोमीटर एवढा मारा करणारी एक तोफ त्यांनी विकसित केली. त्या तोफेचं नाव त्यांनी टिपू सुलतान दिलेलं आहे. त्यांच्या पूर्वी एका युद्धनौकेचं नाव देखील त्यांनी टिपू सुलतान दिलेलं होतं. हे कशा करता दिलेलं आहे तर त्याचं कारण त्याने असं दिलं की टिपू सुलताननी पहिल्यांदा या भागामध्ये रॉकेटवरून अग्निबाण लॉन्च केले शत्रूवर. त्याची टेक्नॉलॉजी त्यांनी विकसित केली किंवा पहिल्यांदा वापरली म्हणून त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्या अर्थाने तो टिपू सुलतान जवळचा आहे. पण आधुनिक शस्त्रास्त्र वापरली, गनिमी कावा वापरला, युद्धतंत्र विकसित केलं म्हणून कधी पाकिस्ताननी एखाद्या रस्त्याला किंवा एखाद्या युद्धनौकेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय असं काही मला दिसलेलं नाहीये. याच्यावरूनच तो पाकड्यांना किती प्रिय होता हे आपल्याला दिसतंय. आणि जर त्याची भलामण जर कोण करत असेल आणि त्याला जर शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा दर्जा जर आपल्याकडे कोण देत असेल तर त्यावरून निदर्शनं होणं, त्यावरून राडा होणं हे अपेक्षितच आहे. हा वाद काही नवा नाहीये. हा वाद अत्यंत जुना आहे. औरंगजेबाच्या नंतर इतिहासामध्ये जर सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्शियल आणि आपल्या धर्मवेडा करता, धार्मिक अत्याचारांकरता ज्याचं इतिहासात नाव लिहिलं गेलं असं जर कोणी असेल की ज्यांनी अगदी तैमूर, चंगेज खान, बाबर, औरंगजेब यांची परंपरा अगदी समर्थपणे चालवली तो म्हणजे टिपू सुलतान. आणि त्याची जर तुलना शिवाजी महाराजांची जर कोणी करत असेल तर त्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका नाही तर मग काय त्यांना याबद्दल फुलं आणि हार लोक अर्पण करतील का? एक लक्षात ठेवलं पाहिजे, शिवाजी महाराज या भूमीसाठी लढले, हिंदवी स्वराज्यासाठी लढले, पण केवळ अनेक युद्ध लढला म्हणून टिपू सुलतान हा शिवाजी महाराजांच्या तोडीचा इतिहास पुरुष कसा काय बनतो? इथं लक्षात घ्या, शिवछत्रपती हे केवळ एक राजे नाही आहेत आमच्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी किंवा संपूर्ण भारतासाठी. आजही महाराष्ट्रात निवडणुका लढवायच्या असतात तेव्हा चलो चले शिवछत्रपतीचा आशीर्वाद अशीच घोषणा देऊन सत्ता काबीज करावी लागते, मिळवावी लागते हे लक्षात ठेवा. त्यामुळे शिवाजी महाराज हे जात पात पंथ याच्या विरहित असणारा असा एक लोककल्याणकारी राजा म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे की ज्यांनी जातीपातीची सगळी बंधनं तोडलेली आपल्याला पाहिलेली आहेत. आणि अशा वेळेला टिपू सुलतानला त्याच्या बरोबर नेऊन बसवणं हे एक काय म्हणून आपण ज्या फांदीवर बसलोय त्या फांदीला कुऱ्हाडीनं तोडण्यासारखं आहे. इट्स नॉट जस्ट कुठल्या तरी प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याकरता किंवा समाज जीवन ढवळून काढण्याकरता हे झालेलं नाहीये. तर मला असं वाटतं इट्स अ बुमरँग. बुमरँग म्हणजे काय
तर आपण ते फेकतो शत्रूवर आणि ते आपल्याच अंगावर येऊन उलटतं आणि आपली गर्दन छाटतं. तशी अवस्था आत्ता हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानांची झालेली आहे. जरी त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली असली तरी देखील ही कॉन्ट्रोवर्सी इतक्या चटकन शमेल असं काही मला वाटत नाहीये. तर तरी सुद्धा याच्यामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, अगदी मुंबईत सुद्धा टिपू सुलतानच्या नावाने रस्ते चौक आहेत. मुंबईतल्या एका रस्त्याबद्दल आम्ही हिंदुस्थान पोस्टने सुद्धा एक रिपोर्ट केला होता, व्हिडिओ बातमी सगळं प्रदर्शित केलं होतं. मुळात सामना जो आता उबाटाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं, त्या सामनामधनं अशी टीका केली जाते की भाजपचे आमदार नगरसेवक यांनी त्या टिपू सुलतानचं नाव देण्याला अनुमोदन दिलं होतं. इतकंच काय तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा टिपू सुलतानचं कौतुक केल्याचं त्यांनी अग्रलेखांमधनं सातत्याने उल्लेख केला जातोय आणि त्यावरनं भाजपाला ते काय पण टीका करण्याची संधी सोडतात की लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. याच्याबद्दल आपलं मत काय? ही वस्तुस्थिती आहे की सामनामध्ये अशा प्रकारची साधार टीका करण्यात आलेली आहे. 2013 साली एका रस्त्याचं नामकरण करायचा जो प्रसंग होता त्याच्यामध्ये आत्ताच्या ज्या महापौर आहेत ऋतू तावडे आणि आत्ताचे भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे जे अध्यक्ष आहेत अमित साटम, त्यांचं नाव त्यांनी त्याला अनुमोदन दिलं होतं, समर्थन दिलं होतं असा दावा सामनातून करण्यात आलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे की रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना त्यांनी कर्नाटकामध्ये जे भाषण केलं त्यात टिपू सुलतानचं कौतुक केलेलं होतं. त्याविषयी मी नंतर बोललोच, पण परंतु अशा प्रकारे टिपू सुलतानचं उदात्तीकरण होणं ही योग्य गोष्ट नाही आणि अशा प्रकारच्या गोष्टीला आम्ही विरोध करतो असं भारतीय जनता पक्षाचे मुंबईतले नेते लोढा यांनी जाहीर केलेलं आहे. किंबहुना माझी जर आठवण दगा देत नसेल तर गोवंडीमध्ये एका बगीच्याला टिपू सुलतानचं नाव द्यायचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा त्याला कडाडून विरोध भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी आणि नगरसेवकांनी आणि समर्थकांनी केला होता. हे देखील मला तितकंच आठवतंय. पण एकमेकावर टीका करायची संधी यातनं निर्माण झाली हे मात्र नक्की. तर तरी सुद्धा या टिपू सुलतानचा वापर करून वादांचं मोह उठवण्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जातोय. हा प्रयत्न कशा पद्धतीने होतोय आणि वादंग कशा पद्धतीने पेटवले जात आहेत हे आम्हाला सविस्तरपणे सांगा. खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की टिपू सुलतानचे जे समर्थक आहेत ते समर्थक त्याला ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारा योद्धा की जो ब्रिटिशांशी लढता लढता लढाईत मृत्युमुखी पडला, म्हणजेच एक प्रकारे शहीद झाला, अशा स्वरूपाचं त्याचं चित्रीकरण आहे. तर त्याचे जे विरोधक आहेत ते विरोधक त्यांनी आयुष्यभर धार्मिक विद्वेष जोपासला, धर्मांतरणावर भर दिला, त्यांनी धार्मिक अत्याचार प्रचंड मोठ्या प्रमाणात घडवले की ज्याची तुलना केवळ चंगेज खान अथवा बाबर यांच्याशी करण्यात येईल अशा प्रकारची त्याचं साधारणतः चित्र त्यांच्या समोर आहे. कोल्हापुरात देखील कर्नाटकात देखील या विषयावरनं यापूर्वी अनेकदा वादंग झालेले आहेत. इतकंच काय, मालेगावच्या विद्यमान उपमहापौर जे आहेत त्या उपमहापौरांच्या खुर्चीच्या मागे राष्ट्रपुरुषांच्या आपल्याकडे तसबिरी लावायची प्रथा आहे. मग ते पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील किंवा महात्मा गांधी, सावरकर यांच्या प्रतिमा आपल्याकडे लावल्या जातात. मालेगावमध्ये डेप्युटी मेयरनी त्यांच्या खुर्चीच्या मागे प्रेरणास्थान म्हणून कोणाचं छायाचित्र लावलं असेल तर ते टिपू सुलतानचं लावलेलं आहे. ते त्यांना भेट म्हणून दिलं होतं नगरसेवकांनी. अर्थात हे नगरसेवक कुठल्या धर्माचे होते हे मी काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे या सगळ्याला हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारच्या एका धार्मिक ध्रुवीकरणाची देखील धार आहे. याचं कारण याच्यामध्ये MIMनी पण जोरदार उडी घेतलेली आहे आणि रोज त्यांच्याकडून देखील यात एक इन्फ्लेमेटरी किंवा भडकाऊ अशा स्वरूपाची विधानं येताना आपल्याला दिसत आहेत. तरी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की या टिपू सुलतानवरनं एवढा वादंग होतोय, एक समाज त्याला स्वतःचा आदर्श मानायला निघतोय की आदर्श मानतोय सुद्धा. या टिपू सुलतानचा नेमका खरा इतिहास काय, या टिपू सुलतानचं नेमकं कर्तृत्व काय
आणि त्याने जे ब्रिटिशांविरुद्ध युद्ध केलं असं म्हणतात, त्याचा नेमका इतिहास काय, आम्हाला सविस्तर सांगा. आता त्याला म्हैसूरचा वाघ की म्हैसूरचा जुलमी धर्मांध शासक, त्याला स्वातंत्र्य योद्धा म्हणायचं का धर्मवेडा अत्याचारी म्हणायचं, हे माझं पुढचं विवेचन ऐकल्यानंतर तुम्हाला ठरवणं सोपं जाणार आहे. याचं कारण दुर्दैवाने आपल्याकडे सत्याचा अपलाप करून स्वतःला पाहिजे ते सत्य हाच इतिहास आहे असं सांगण्याची एक परंपरा निर्माण होती आहे. त्यामुळे हा जर प्रश्न तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारलात तर प्रश्न कोण विचारतंय आणि कोणाला विचारतंय याच्यावर इतिहास बदलत जातो. परंतु इतिहास हा असा प्रश्नकर्ता आणि उत्तरकर्ता यांच्या वृत्तीनुसार आणि यांच्या भूमिकानुसार बदलत नाही, तर तो इतिहास कायम सत्य असतो. दुसरी गोष्ट, वोडेयार राजा हे जे म्हैसूर मधले पूर्वापार चालत आलेले अनेक शतकं चालत आलेले त्यांची सत्ता होती, ते जे राजे होते त्यांची सत्ता अत्यंत कट कारस्थानं करून कपटानी ताब्यात घेणारा जर कोण असेल तर तो हा टिपू सुलतान आहे. आणि कुठलाही सुलतान आपलं राज्य एस्टॅब्लिश झाल्यानंतर पहिले काय करतो तर त्या राज्याच्या चतुःसीमा वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि मग वाढवलेल्या सीमा रक्षण करण्याकरता युद्ध करतो. म्हणजे दोन प्रकारे तो युद्ध करतो, एक तर वाढवण्याकरता आणि वाढवल्यानंतर ते टिकवण्याकरता. या टिपू सुलताननी पेशव्यांच्या हद्दीतही खूप धुमाकूळ घातला आणि तिथे देखील आपला भूभाग वाढवायचा प्रयत्न केला. तिथे देखील त्यांनी धार्मिक अत्याचार केले आणि तीच गोष्ट त्यांनी त्रावणकोरमध्ये देखील केली. आता तुम्हाला एक नक्की सांगतो, टिपू सुलतान ब्रिटिश साम्राज्याशी लढला हे सत्य आहे, यात काही खोटं नाहीये. पण ते स्वतःचं राज्य वाढवण्यासाठी किंवा स्वतःचं वाढवलेलं राज्य वाचवण्यासाठी, तिथे असलेल्या हिंदू प्रजेच्या हितासाठी टिपू सुलतान लढलाय किंवा हिंदुत्वासाठी लढलाय. या भूमीमधली जी जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीसाठी तो लढलाय असं म्हणणं फार धाडसाचं किंवा चुकीचं होईल. आणि ब्रिटिशांची झालेल्या चौथ्या युद्धात तो मारला गेला म्हणून टिपू सुलतानला शहीद म्हणणं हे म्हणजे एक प्रकारे टिपू सुलतानचं उदात्तीकरण आहे. आणि ते उदात्तीकरण होऊ नये म्हणून कर्नाटकामधून चौथीच्या अभ्यासक्रमामधून त्याचा जो अभ्यासक्रमात समावेश झालेला होता तो येदियुरप्पा यांच्या काळात त्यांनी तो बंद केला. इतकंच काय तर टिपू सुलतानची जयंती सरकारी इतमामात साजरी व्हायची ती देखील त्यांनी बंद केली. पण काँग्रेसच्या काळात मात्र नेमकं उलट होत होतं. मग टिपू सुलतानकडे आपण राजकारण्यांच्या नजरेतून पाहणार आहोत का आपण इतिहासकार, विद्वान, या क्षेत्राचे अभ्यासक यांच्या स्कॉलरी वर्क ज्याला आपण म्हणतो, एक संशोधन टीकात्मक लेखन केलंय, पुराव्याच्या आधारे केलंय, त्याच्याने आपण बघणार आहोत. एक लक्षात घ्या, टिपू सुलतान ब्रिटिशांशी लढला हे सत्य आहे, पण तो टिपू सुलतान ब्रिटिशांशी भारत नावाचा एक देश ह्याच्याकरता लढला का? टिपू सुलताननी कधी हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो शिरींची इच्छा असे ओजस्वी तेजस्वी उद्गार की जे आजही 4 दशकानंतर आम्हाला प्रेरणा देतात असे उद्गार काढल्याचं आपल्याला कधी दिसतंय का? ब्रिटिशांशी लढला म्हणजे तो ईस्ट इंडिया कंपनी होती त्याच्या लष्कराशी तो लढलेला आहे. जर ईस्ट इंडिया कंपनीला त्याला खरोखरच या देशाच्या चतुःसीमा ओलांडून बाहेर हुसकून लावायचं होतं तर त्यांनी स्वतःच्या राज्यापलीकडे जाऊन ब्रिटिशांशी युद्ध केलं का? एक लक्षात घ्या या दोहोंमधला फरक. पेशवे पानिपतला का गेले? पानिपताला काय पेशव्यांची राज्याची हद्द लागलेली होती का? का पानिपतावर पेशव्यांचं ठाणं होतं की जे अहमदशाह अब्दालीने लुटलं होतं? पेशवे गेले कारण अहमदशाह अब्दालीनी दिल्ली काबीज करून या देशावर राज्य गाजवायचा प्रयत्न केला. भांडण दोघांचं होतं. वाचवायला किंवा तो इतिहास बदलायला पेशवे गेले, ते वर्तमान बदलायला पेशवे गेले, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हीच भूमिका हिंदू सारा एक, हीच भूमिका महाराजांनी देखील घेतलेली होती. आणि म्हणून औरंगजेबाच्या विरुद्ध मिर्झा राज्यांनी उभं राहावं याच्याकरता त्यांना एकदम भावोत्कट अशा स्वरूपाचं पत्र लिहिलेलं होतं. ती भूमिकाच ही होती की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा.
असं काही टिपू सुलताननी केलं का ब्रिटिशांशी लढताना? त्याची जी ब्रिटिशांची लढाई झाली त्याची प्रेरणा एकच होती, ती म्हणजे माझी भूमी जी आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे. आणि ती का सुरक्षित राहिली पाहिजे? तर माझं राज्य सुरक्षित राहिलं पाहिजे. तिथल्या हिंदू जनतेचं काय होतंय याच्याशी त्याचं घेणं देणं नाहीये. हे लक्षात घ्या, हा फरक तुम्ही तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याचं जे समर्थन करतात टिपू सुलतानचं, म्हणजे एकीकडे मोहब्बत की दुकान हे तुंतुणं लावायचं आणि दुसरीकडे नफरतचा, धार्मिक विद्वेषाचा, धार्मिक अत्याचारांचा दुकान नाही, ज्याने आयुष्यभर मॉल उघडला ना अक्षरशः, अशा टिपू सुलतानच्या नंगा धार्मिक नंगा नाच करणाऱ्या टिपू सुलतानच्या जयंत्या सेलिब्रेट करायच्या, त्याच्या नावाचा धडा अभ्यासक्रमात ठेवायचा, हा दुटप्पडपणा आणि ह्या ध्रुवीकरणाला आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून हा एवढा सगळा खटाटोप मी आता करतोय. तर या टिपू सुलतान बद्दल आपण बोलत असताना सातत्याने त्याच्या धर्मांधतेचा, त्याच्या अत्याचारांचा आपण सातत्याने उल्लेख करतोय. मला हे समजून घ्यायला आवडेल, आमच्या दर्शकांनाही समजून घ्यायला आवडेल की हा नेमका इतिहास आहे काय, ते धार्मिक जे विद्वेष जो केला होता किंवा धर्मांतरणाच्या सगळ्या मोहिमा चालल्या, ह्याचा नेमका इतिहास काय? बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण त्यांनी जे धार्मिक अत्याचार केलेत ते फक्त हिंदूंवर केलेले नाही आहेत, त्यांनी चर्चेसवर पण केलेले आहेत. मंदिरं पाडली, चर्च पाडली आणि जे ख्रिश्चन होते त्यांचं देखील त्यांनी धर्मांतर केलं. म्हणजे हिंदू ते मुसलमान आणि ख्रिश्चन ते मुसलमान किती केले याची गणतीच नाही. आणि हे काही सांगोवांगी नाहीये, हा काही प्रोपोगंडिस्ट नॅरेटिव्ह नाहीये, हा प्रचाराचा भाग नाहीये. तसे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. टिपू सुलतानची स्वतःची पत्र उपलब्ध आहेत. मग ते बंगलोर मधले नायर असतील किंवा कर्नाटकामधले कुडवा असतील, ज्यांनी ज्यांनी म्हणून टिपू सुलतानला विरोध केला त्या सगळ्यांना त्यांनी एकतर कापून तरी काढलं किंवा त्यांचं धर्मांतर तरी केलं. म्हणजे आपल्या राज्याला जे धोका उत्पन्न करतात त्या विरोधकांना नामोहरम करणे हे प्रत्येक राजा करतो, इतकं हे सरळ साधं सोपं नाही आहे. याच्या मागे एक धार्मिक वेडाचाराचा, अत्याचाराचा एक फार मोठा भाग आहे. आणि त्यातूनच जमिनी मंदिरांच्या बळकावल्या गेल्या. त्या का बळकावल्या गेल्या याचं एक वेगळं नॅरेटिव्ह आपल्याकडे नंतर सेक्युलर नॅरेटिव्ह आलं. आणि ते म्हणजे त्या मंदिरांचे जे शक्तिशाली धर्म मार्तंड होते त्यांच्या ताब्यात त्या होत्या, म्हणून त्यांनी त्या स्वतःकडे घेतल्या. असं जेव्हा युक्तिवाद त्याच्या बाजूने मांडला जातो तेव्हा मला तो इतका हसावं का रडावं कळत नाही, इतका हास्यास्पद. याचं कारण, ज्या मंदिरांच्या जागा ताब्यात घेतल्या त्याचा उपयोग त्यांनी समाजासाठी काही केला का? त्याचा उपयोग त्यांनी हिंदुत्वासाठी केला का? जर खरोखरच हा निधर्मी असेल अथवा सर्व धर्म समभाव पाळणारा असेल तर जी जागा हिंदू मंदिरांची होती ती धर्म मार्तंडांच्या हातून सोडवायची होती, तर मग दुसऱ्या कुठल्या धार्मिक कृत्यासाठी ती जागा वापरली गेली पाहिजे याच्याकरता तो आग्रही होता का? तर या सगळ्याचा उपयोग त्यांनी इस्लामच्या प्रसारासाठी केलाय याचा स्पष्ट उल्लेख फक्त हिंदू इतिहास संशोधकांनी नाही, ब्रिटिश, पोर्तुगीज, स्पॅनिश, तुम्ही ज्या भाषेतले इथे ट्रॅव्हलर्स येऊन गेले, इतिहासकार येऊन गेले, त्यांनी केलाय. इतकंच काय, तर टिपू सुलतानचा जो ऑफिशियल अधिकृत अशा स्वरूपाचं चरित्र लिहिणार आहे त्यांनी देखील याचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. टिपूने आपला एक बद्रुज्जमन खान अशा नावाचा एक लष्करी अधिकारी आहे, त्याला लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. अशी शेकडो पत्र आहेत बरं का, मी आता वेळेअभावी तुम्हाला फक्त एक सांगतोय. आणि काय लिहितोय त्याच्यात तो? त्याच्यात टिपू सुलतान लिहितोय की संपूर्ण कालिकतला मी कापून काढलं किंवा धर्मांतरित व्हायला लावलं. आता कोचीनमध्ये काही लोक उरलेले आहेत, अल्लाच्या दयेनं, बाय द ग्रेस ऑफ अल्लाह असे शब्द आहेत, अल्लाच्या दयेनं हे सगळं व्यवस्थित सुरू आहे. त्याचा जो ऑफिशियल क्रॉनिकलर म्हणजे त्याची संपूर्ण नोंद ठेवणारा, त्याच्या चरित्र लिहिणारा, रोजनिशी लिहिणारा असा जो हुसेन किरमाणी आहे, ऑफिशियल बायोग्राफर, त्यांनी ह्या सगळ्या धर्मांतराचे जे अत्यंत घृणास्पद, करुणास्पद,
चीड आणणारे असे सगळे जे डिटेल्स आहेत ना, ते डिटेल विशेषतः मलाबारमध्ये जे अत्याचार केले ते अत्याचाराचा डिटेल पाडा त्याच्याच क्रॉनिकलमध्ये त्याच या हुसेन किरमानीनी अगदी साधंत्य सवर्णन लिहून ठेवलेलं आहे. याच्यावरून हा माणूस हा सेक्युलर वगैरे काही नव्हता, तर हा प्रचंड इस्लाम वेडा, म्हणजे ज्याला आजच्या काळात आपण IS म्हणतो, इस्लाम IS किंवा बोको हराम म्हणतो, त्यांचा शिपाई असण्याच्या लायकीचा हा माणूस होता. सर तरी सुद्धा त्याच्या समर्थनार्थ दोन मुद्दे काय सांगितले जातात. ते म्हणजे त्यांनी शृंगेरीच्या शंकराचार्यांच्या मठात दिली देणगी असेल किंवा त्याच्या बोटामध्ये रामाचं चित्र असलेली अंगठी असायची, अशा पद्धतीच्या दोन प्रतिवाद त्याच्या समर्थनार्थ केले जातात. ह्याच्याबद्दल आपलं काय मत? बरोबर. यातला दुसरा भाग मी आधी घेत होतो, म्हणजे टिपू सुलतानच्या बोटामध्ये जी अंगठी होती त्याच्यावर श्रीरामाची प्रतिमा कोरलेली होती, असं विधान काँग्रेसच्या एका प्रवक्त्यांनी केलेलं आहे. मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. चला, म्हणजे राम काल्पनिक नाही हे तर ते मान्य करतायत, कारण यापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये राम सेतूच्या विरोधात याचिका दाखल करताना त्यांनी शपथपूर्वक असं लिहून दिलेलं होतं की राम ही एक काल्पनिक कथा आहे, त्यामुळे राम सेतू सत्य नाही, किमान त्या भूमिकेपासून ते बदलले असं म्हणायचं काम. मुळात एक लक्षात घ्या, टिपू सुलतान हा विलक्षण, काय म्हणू आपण ज्याला, अंधश्रद्ध घाबरट अशा स्वरूपाचा इसम होता. आणि त्याला जर कोणी या मठाला हात लावलात तर तुला कायमस्वरूपी इजा होईल अशा स्वरूपाचा सल्ला दिला असेल, तर शृंगेरी मठाला त्याने हात लावला नाही, किंबहुना त्याच्या रखरखावसाठी, देखभालीसाठी त्यांनी काही रक्कम अदा केली, याच्यात आपल्याला काही आश्चर्य वाटायला नको. परंतु त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हिंदू देवळांना देणग्या दिल्या याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे येत नाही, नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, काँग्रेसचे जे एक नेते होते पट्टाभी सीतारामय्या, त्या पट्टाभी सीतारामय्यांनी एक फेदर्स अँड स्टोन अशा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 178 जो उल्लेख आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे इतिहासाची तोडमोड कशी केली जाते बघा. आणि तशीच तोडमोड त्यांना आत्ता टिपू सुलतानच्या बाबतीत करून त्याला एक सेक्युलर दाखवायचं आहे. जसं आपल्याकडे आत्ता शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवलं जात आहे. 1/3 शिवाजी महाराजांचे शिपाई किंवा सैन्य दल हे मुस्लिम होतं. त्यांचा शिवाजी महाराजांच्या काळातला तोफखान्याचा प्रमुख मुस्लिम होता. अशा प्रकारचे जे खोटे नॅरेटिव्ह येतात ना, त्यातलाच एक भाग आहे. आणि तो म्हणजे औरंगजेब बंगालमध्ये चालला होता, तो वाराणसीला थांबला आणि वाराणसीमध्ये कच्छच्या राणीला एक प्रकारे अटक करून काशी विश्वनाथाच्या खाली एक खोली होती, तिथे डांबून ठेवलं होतं. तिथून तिची सुटका करण्याकरता त्यांनी मंदिर फोडलं. अशा प्रकारचं एक खोटं नॅरेटिव्ह ज्यांच्या विचारसरणीच्या पुस्तकात लिहिलेलं, पान क्रमांक 178, काय सांगणार आपण त्याच्याबद्दल. तेव्हा या शृंगेरी मठाच्या शृंगारिक कल्पना भरपूर ऐकून झाल्या. तरी सुद्धा टिपू सुलतान ही ऐतिहासिक व्यक्ती आहे आणि तिच्या अत्याचारांच्या कथा आपल्या सगळ्यांना समजल्या असल्या, त्याला खरा इतिहास समजला असला तरी ती ऐतिहासिक व्यक्ती आहे आणि तिला आपण टाळता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आजचे राष्ट्रवादी विचारसरणीचे लोक आहेत ते खरोखर भारताचा चांगल्याचा विचार करणारे लोक आहेत. त्यांनी या टिपू सुलतानकडे कसं बघावं, त्याला कसं लक्षात ठेवावं, याच्याबद्दल काय सांगणार? ही वस्तुस्थिती आहे की बंगलोरमधील एक प्रसिद्ध आणि प्रचंड मोठी अशी एक अतिशय देखणी लाल बाग आहे, किंवा म्हैसूर मधली म्हैसूर गार्डन जी आहे ना, ह्याची निर्मिती या हैदर अली आणि त्याचा मुलगा असलेल्या टिपू सुलतान यांच्या काळात झालेली आहे. पण बागा निर्माण केल्या म्हणून कोणी राष्ट्रीय विचारांचा, सर्व धर्मांचा आदर करणारा ऐतिहासिक महापुरुष बनत नाही. केवळ कोणी युद्धामध्ये रॉकेटचा वापर केला म्हणून आधुनिक भारताचा निर्माता म्हणून त्याच्याकडे पाहता येणार नाही. अगदी स्पष्ट आणि थेटपणे सांगायची वेळ आलेली आहे की टिपू सुलतान वॉज ए ब्रुटल किलर. तो एक मास मर्डरर होता. आज दुर्दैव आहे की निवडणुका जिंकण्याकरता, मुस्लिम चालना करता एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर षडयंत्र रचून टिपू सुलतानला हिरो आणि पर्यायाने शिवाजी महाराजांच्या बरोबर जोडलं जात आहे.
त्यांच्या तोडीचं समजलं जात आहे. पण हे बुमरँग झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. कारण प्रत्येकाला माहिती आहे शिवाजी महाराज यांचा दर्जा काय होता आणि टिपू सुलतान याबद्दल काय म्हणता येईल. आता राहिली गोष्ट या देशाच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी जे उद्गार काढलेले होते ते उद्गार अत्यंत दुर्दैवी होते असं माझं स्पष्ट मत आहे. त्यावेळी त्यांना जे ब्रीफ दिलं गेलं ते ब्रीफ कदाचित चुकीचं असावं. ते पूर्वाश्रमीचे भाजपचे असले आणि आता त्यांची सत्ता असली तरी देखील हे स्पष्टपणे म्हणावंसं वाटतं की त्यावेळेला त्यांना जी ब्रीफ झालेलं होतं ते ब्रीफ चुकीचं असावं. त्यातून हे विधान झालेलं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे पाकिस्तानामध्ये त्याचं एवढं कौतुक का. जर त्यांनी मठाला देणग्या दिल्या असतील, मंदिरं उभारली असतील, मूर्तीपूजा मान्य केली असेल, सर्व धर्म समभाव केला असेल, त्यांनी जर कन्व्हर्जन केलेली नसतील, तो काफिरांना मारणारा होता, तर मग अशा इस्लाम द्वेष्ट्या टिपू सुलतानच्या नावानं तुम्ही तिकडे अण्वस्त्र का निर्माण करताय. ही वस्तुस्थिती आहे. एक लक्षात ठेवा, एक पत्र आहे 5 फेब्रुवारी 1797चं. हे पत्र टिपू सुलताननी कोणाला लिहिलंय तर अफगाणिस्तानचा जो सुलतान आहे झमन, त्या झमन शहाला पत्र लिहिलंय. आणि काय लिहिलंय त्या पत्रामध्ये की तुम्ही उत्तरेकडून जिहाद करा आणि मी दक्षिणेतून जिहाद करतो आणि आपल्या दोघांच्या जिहादापासून आपण संपूर्ण भारत हा इस्लाम म्हणजेच हिरवा करून टाकू. आज जे मुंबईमध्ये आपण ऐकतो ना, कैसा हरा करके दिखाएंगे, ही ती मानसिक वृत्ती आहे. आणि म्हणून त्याचा जेवढा निषेध होईल तो निषेध व्हायलाच पाहिजे. टिपू सुलतान हे हिंदवी स्वराज्याच्या विरोधकांचं प्रतीक आहे, म्हणून ते त्याज्य आहे. सर, तुम्ही आज या टिपू सुलतान या संपूर्ण वादंगाबद्दल अतिशय परखडपणे आपली मतं मांडली, तर सांगोपांग विवेचन केलं आणि दोन्ही बाजूंनी तुम्ही सांगितलं. एकाच बाजूने फक्त विश्लेषण न करता दोन्ही बाजूंनी काय चुकलं काय बरोबर याचं सविस्तर विश्लेषण केलं याबद्दल आणि आज आम्हाला विषय पूर्णपणे समजावून सांगितला. याबद्दल या सगळ्या चर्चेसाठी हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. तर टिपू सुलतान या विषयावरती नेमकं काय लक्षात ठेवायचं आणि काय लक्षात ठेवायचं नाही ह्या विषयावरती सगळे प्रश्न जे काही तुमच्या मनात असू शकतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या चर्चेच्या दरम्यान आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपलं खरंच काय मत आहे हे ठरवायला तुम्ही सगळे सुज्ञ आहात, सुजाण आहात. हे नक्कीच ठरवा आणि ते मत तुमचं काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.